सामूहिक विसरण पंचशी। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमद्यपमादकाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा। आज आपल्या या अतिथीमध्ये आणखी एका गणमान्य अतिथीचं आगमन झालेलं आहे। 2025च्या UPSC परीक्षा क्रॅक करणारे आपल्या शहरातील शुभम साठे यांचं इथे आगमन झालं। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। त्यांच्या वाणीमध्ये बुद्ध तत्वज्ञान सातत्यानं असं सहज त्यांच्याकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी। आपण सर्व करण्याच्या पुढे वारस आहात, गुणवंत आहात आणि आपण नाही झालं पाहिजे। पण एकच
संधी मिळाली, अनेका संधीमध्ये ते होऊ नाही शकले, पण तेव्हापासून त्यांनी आपल्या पुढे घेतलेलं स्वप्न आपल्या लेखीमध्ये, आपल्या मुलीमध्ये उतरवलं. मी कृष्ण भंडारे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन त्यांचे स्वागत करावं. खंडारेताई आणि भंडारेताई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मंचावर यायचे पटकन. परंतु आपण बाबासाहेबांच्या कृपेमुळे इतके प्रकाशमय झालेलो आहोत की मला ही संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. आणि आरक्षणाचे जनक आणि त्या राजकीय आरक्षणामधून सुद्धा सामाजिक लोकशाहीची बेमालूमपणे पेरणी करणारे आणि राष्ट्रवादी असे राजर्षी शाहू महाराज, त्यानंतर आपले महात्मा फुले, मा जिजाऊ सावित्रीबाई, रमाबाई, बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष बिहारामध्ये काम करत असतो. लोक आम्हाला विचारतात की तुम्ही नेमकं काय करता. आम्ही नेमकं हेच काम करतो की जे बाबासाहेबांनी 1954 साली सांगितलं होतं की आग्र्याला माझ्या सुशिक्षित लोकांनी मला धोका दिला, त्यात कुठेतरी आम्ही कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या 13 लोकांनी दगा दिलेला आहे, ते 13 लोकांनी आता दगा देणार नाही, तर आम्ही त्यांची काही ना काही उतरवू होण्याचा आमचा समाजाचा प्रयत्न आहे. आणि आमचे ब्रँड स्पीच देणारे डॉक्टर अरविंद गायकवाड सर या बाबतीत आम्हाला नेहमी लाभत आलेले आहेत. किंबहुना मी तर म्हणतो जी विहारांमध्ये जी गर्दी होती ती गायकवाड सरांचं भाषण ऐकण्यासाठी होते. आणि गेल्या 10 वर्षांमध्ये या आपल्या युवकांची युवतींची आता हितगुज साधली. तत्पूर्वी सन्माननीय मानसी सोनवणे मॅडम यांची अल्प ओळख करून द्यावी अशी विनंती डॉक्टर समीक्षा गायकवाड यांना करतो. उपस्थित सर्व मॅडम, गायकवाड सर, रगडे सर व साठे सर, सर्वांना जय भीम. औरंगाबादच्या मानसी सोनवणे यांनी देशात 627 रँकिंगवर UPSCचे उच्च शिखर काबीज केले. मानसी यांची आई अर्चना. सर्वांना जय भीम. सर्वप्रथम मी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. दुसरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचं सर्वप्रथम मी कौतुक करते आणि सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवते. तर आपल्याकडे भरपूर जणांचं मार्गदर्शन बाकी असल्यामुळे मी प्रयत्न करेल की शॉर्टमध्ये आणि जे तुमच्यासाठी गरजेचं आहे फक्त तितकंच बोलू. तर आपण काय विचार करतो की ठीक आहे ॲडमिशन प्लसच्या एजमध्ये जातो, तर ह्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला त्याचा नक्कीच ॲडव्हान्टेज बघायला भेटतो. मी स्वतःचा एक्सपिरियन्स करून सांगते आहे की ज्या अटेम्प्टमध्ये मी क्लिअर झाले, आता जर मी विचार केला तर मला असं वाटतं की आय वॉज डेफिनेटली लकी ऑल्सो अँड आय वॉज व्हेरी थँकफुल ऑल्सो टू माय पेरेंट्स, माय स्कूलिंग आणि माझं पूर्ण एज्युकेशन 11th 12th ग्रॅज्युएशन सगळं. कारण ह्या सगळ्या हॅबिट्स ज्या होत्या यांच्यामुळे मी कुठे ना कुठे क्लिअर झाले. आता ज्यावेळेस मी डिटेलमध्ये एक्झामबद्दल सांगेल त्यावेळेस या हॅबिट्स मला कशा हेल्पफुल झाल्या त्याबद्दल मी तुम्हाला एम्फसाइज करून थोडं अजून सांगेल. तर आता जर तुमचं 12th झालेलं आहे तर तुम्ही निर्णय घेतला की ठीक आहे तुम्हाला कोणत्या डिग्री आणि तुमच्या कॅपॅबिलिटीज अंडरस्टँड करूनच पुढचे डिसिजन्स घ्या. आय होप की हे मार्गदर्शन सर्वांना योग्य वाटलं असेल आणि तुमची कुठे ना कुठे थोडीफार हेल्प झाली असेल आम्ही घेऊ. आणि जर कुणाला पण असं म्हणजे एका पण व्यक्तीची हेल्प झाली असेल तर मला नक्कीच वाटेल की माझं इथे येणं सार्थक झालं. सर्वांना धन्यवाद. संपत्ती वाढत धन्यवाद. अतिशय महत्वाचं
त्या घटनेमध्ये तरतूद केल्या, त्यातूनच अनेक युवक आज पुढे आलेले आहेत, UPSC झालेले आहेत, UPSC क्रॅक करत आहेत. आपल्या समोर आणखी एक रोल मॉडेल असलेले शुभम साठे, ज्यांनी ह्या 2025च्या जो निकाल लागला मे मध्ये ती UPSC क्रॅक केली. त्यांचा नॅशनल रँक आहे 678. आपल्या शहरामध्ये लहानपण गेलेलं, आपल्या शहरात वाढलेले, आपल्या शहराचे रहिवासी शुभम यांचे आई वडील सेहल साठे हे ग्रामसेवक आहेत आणि आई गृहिणी आहे. स्वतः शुभम यांचं शिक्षण लिटिल फ्लॉवर स्कूल मध्ये झालं. 12वी त्यांनी विवेकानंद मधून केली आणि BSc साठी त्यांनी पुणे फर्ग्युसन कॉलेज गाठलं. पुणे फर्ग्युसन नंतर त्यांनी PG दिल्ली विद्यापीठातून MSW समाज कार्यातून केली आणि त्यानंतर ते UPSC कडे दिल्लीमध्ये गेले आणि UPSC कडे वळले आणि UPSC त्यांनी क्रॅक केली. आपल्या समोर ते आपले अनुभव सांगतील, आपल्या मुलांसाठी, आपल्या तरुणांसाठी ते अनुभव शेअर करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव सांगावे. सर्वात आधी तर सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आणि आज छत्रपती शाहू राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मला आणि बाकी जे प्रमुख अतिथी बोलवले त्यांना आभार मानतो मी. आणि दुसरी एक गोष्ट झाली, आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला आहे आज. तर त्यासाठी जे उपस्थित गेस्ट आहेत, ओंकार शिंदे सर झालेत, मानसी मॅडम झाल्यात, कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद गायकवाड सर, तर यांचं गायडन्स भरपूर महत्त्वाचं ठरणार आहे. जसं मानसी मॅडमनी गायडन्स केलेच आहे, भरपूर एक डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितले त्यांनी की कसे एक्झामचं प्रिपरेशन केलं पाहिजे आपण, की कसं नाही त्याबद्दल. तर मी पूर्णपणे वेळ न घेता एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून सांगेल की आपण कसं प्रिपरेशन केलं पाहिजे, की कशाबद्दल आपण डिसिजन घेतलं पाहिजे आपल्या फ्युचर एज्युकेशनसाठी. तर माझ्याबद्दल इंट्रोडक्शन केलंच आहे सरांनी की माझं प्रायमरी एज्युकेशन आणि स्कूलिंग हे सर्व छत्रपती संभाजीनगर इथूनच झालेलं आहे. त्यानंतर मी 11वी 12वी विवेकानंद कॉलेज आपल्या इथंच केलं. त्यानंतर मी डिसिजन घेतलं आई वडिलांसोबत चर्चा करून, आणि जे माझे मोठे काका आहेत ते CEO आहेत गव्हर्नमेंट ऑफ याच्यातच आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयर सोबत एक काय सिरियसनेस नसतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो आपल्या जो बघतो आपण मुलांमध्ये आजकाल, तो सिरियसनेस नसतो की 11वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन करत असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात. कारण आजकाल जसं वातावरण तयार झालेलं आहे, तर पालकांमध्ये मुलांमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही. तर हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या काळात जे आहे. कारण त्यामुळे मुलंही समजत नाही की पालकांचं मत काय आपल्याबद्दल, की आपण काय करायचं फ्युचरमध्ये, कसं त्या गोष्टींबद्दल. तर ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात की आपला पालकांमध्ये आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन, प्रॉपर कम्युनिकेशन झालं पाहिजे त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल किंवा फ्युचर जे डिसिजन घेतील एज्युकेशनबद्दल, हे सर्वात महत्त्वाचं डिसिजन आहे. सोबत कसं आपण एक जर कुठल्याही समजा फील्डमध्ये जात असो, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असो, मेडिकल सर्व्हिसेस असो, तर कुठली फील्ड असो पूर्णपणे, सोबतच एक मेन्स झाल्यानंतर समजा वेळ भेटतो आपल्याला पूर्णपणे पर्सनॅलिटी टेस्टसाठी. 3-4 महिने असतात, एक जानेवारीपासून एक मार्च एप्रिलपर्यंत इंटरव्ह्यू असतात. तर इंटरव्ह्यूला एक वेळ भेटतो. तर सर्वात महत्त्वाचं ठरतं या एक्झाममध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जी आहे आन्सर रायटिंग होते मेसी. तर मेसी आन्सर रायटिंग समजा कशी आहे, पूर्णपणे जो पेपर आहेत आपले 1750 मार्कांचे पेपर असतात आन्सर रायटिंगचे जे पेपर असतात. कारण जसे आपण बघितले SAचा पेपर असो, GSचे पेपर, GSचे कारण पहिल्या विकेटला जे पेपर असतील आपले 5 पेपर असतात आन्सर रायटिंगचे, आणि नेक्स्ट विकेटला जे असतील ते 4 पेपर असतील आपले, ऑप्शनल असो आणि GS असो. सोबत जे काही आपण डिसिजन घेतो आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा डिसिजन घेताना सर्वात महत्त्वाचं की आपण प्रिलिम्स तर क्वालिफाय करतो, बरेचसे मुलं क्वालिफाय करतात, पण त्यांचा पूर्णपणे मेचा अभ्यास झालेला नसतो. मेचा अभ्यास झालेला नसल्यामुळे काय करतात बरेचसे मुलं तो अटेम्प्टही देत नाही. कारण त्याचा रेशिओ जर बघितला 5 ते 8 लाख मुलांमधून एक 18 ते 20 हजार मुलं पास होत असतात प्रिलिम्स. आणि प्रिलिम्स मध्ये एक पूर्णपणे हे 18 ते 18 हजार मुलं प्रिलिम्स काही मेन्स काही देत नाही. त्यामुळे कसं
बऱ्याचशा मुलांचं कसं प्रिलिम्स आणि मेन्स आणि दोन्ही जे काही स्टेजेस आहेत त्या स्टेजेसमध्ये अडकून जातं एक सायकल जे असतं UPSCचं. कारण वेळ भेटत नसतो पूर्णपणे प्रिलिम्स आणि मेन्स दरम्यान. कारण प्रिलिम्स जर क्वालिफाय झाली समजा जर 25ची प्रिपरेशन करत असेल आपण प्रिलिम्स क्वालिफाय झाली मेन्सचा पूर्णपणे जर आपला ओंकार शिंदे सरांना आणि तत्पूर्वी विनंती करतो प्राध्यापक दीक्षा करायची आहे ना की त्यांनी ओंकार शिंदे साहेबांचं जे IRS आहे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये आहे त्यांची अल्प परिचय अल्प ओळख द्यावी. IAS आहे. मी I feel immense pleasure to introduce the dynamic personality inside out, the Indian Administrative Service Officer Omkar Shinde. He was earlier in 2021 has given the exam of UPSC and became the IPS officer. But with an ambitious dream of serving the nation, he repeated the exam and passed in the year 2022 with the rank of 194. Sir is currently posted at Gujarat in August 2022 as Supernumerary Assistant Collector. Thank you, sir, for your presence and time. A person of this dimension सर्वप्रथम भगवान बुद्ध, श्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना नमन करून आणि स्मरण करून बोलतो. आत्ता जे मॅडमने छान इंट्रोडक्शन दिलं ते माझं नसून माझ्या बॅचमेटचं आहे. त्याचं नाव आहे ओंकार पवार आणि माझं नाव आहे ओंकार शिंदे. ते काय करायचं ही चुकी जी आहे खूप वेळा होते. मी गंमतशीर तुम्हाला गोष्ट सांगतो याची. जेव्हा मी आणि माझा बॅचमेट ओंकार आम्ही दोघं मसुरीला ट्रेनिंगला होतो प्रवासामध्ये, तेव्हा सकाळी 5 वाजता पीटीला जायचं असायचं आणि कंपल्सरी वी हॅव टू गो. 5 वाजता जेव्हा पीटीला जायचं असायचं तेव्हा तुम्हाला तुमचा रोल नंबर तिथे सांगायचा आहे किंवा तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आणि तुम्ही तिथे आला प्रेझेंट सांगणार ते सांगायचं चांगलं आहे. तर खात्री होती तुम्ही तिथे सकाळी आला होता. तर जो माझा बॅचमेट आहे ओंकार पवार त्याला झोपायला खूप आवडतं. वाजिब बात सकाळी होत नाही. तर आपल्याला याच पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहे जे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये IAS ची लाईन, IPS ची लाईन, RBI ची लाईन, बँकिंगची लाईन कशी आणि कुठे धरावी आणि कशी पूर्ततेकडे न्यावी याबद्दल ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील. मी आता सरांना विनंती करतो की कृपया उपस्थितांना मार्गदर्शन करावं. भगवान बुद्ध आणि इतर महापुरुष आणि डायसवर बसलेले सर्वजण, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी टायमर लावतो 15 मिनिटाचा, ठीक आहे? कारण की आधीच आपण खूप वेळपासून इथे बसलेला आहात. एक मला मी 5 सेकंदाचा एक्सरसाइज करायला लावतो ज्याने की थोडंसं तुमच्यामध्ये जी थोडीशी मरगळ आली ते जाईल. तुम्ही फक्त उभं राहून खाली बसायचं सर्वांनी. मागच्या 10 वर्षापूर्वी, आज तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन बघता, पण मी 10 वर्षापूर्वी ऑनलाईन एज्युकेशन चालू केलं. लिटरली तुम्हाला सांगतो पूर्ण इंडियामध्ये मी वन ऑफ द पायनियर आहे ऑनलाईन एज्युकेशन. त्यावेळेस लोक हसत होते की 2010 मध्ये तुम्ही ऑनलाईन चालू केलं. लोकांना काहीच आयडिया नव्हती. तुम्ही जितके सोशल मीडियाचे नावं घ्या, मी सगळ्यावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. युट्यूबला 1,10,000 सबस्क्रायबर, फेसबुकला 1 लाख, टेलिग्रामला 1 लाख, नंतर लिंक्डइनवर 50,000. आणि तुम्हाला जर आजच्या डेटला पैसे कमवायचे असेल तर तुम्ही कन्झ्युमर न बनता तुम्ही क्रिएटर बनला पाहिजे. आजचा तुम्ही जमाना बघा, इतके मोठमोठे पॉलिटिशियन्स आहेत ते कोणाकडे जातात? जे सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स आहेत, ज्यांच्याकडे 1 मिलियन, 2 मिलियन, 5 मिलियन सबस्क्रायबर आहेत. हे लोक आज पॉवरफुल आहेत. मोठमोठे मिनिस्टर्स आहेत, त्यांच्याकडे कोणाकडे जातात? त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडे एक पॉडकास्ट करायचे 10-10 लाख रुपये ते कमवतात. अल्टिमेटली काय, आपल्याला वेगवेगळं करिअर करायचं. त्याच्यामुळं सोशल मीडिया मोबाईल आहे. मी म्हणतो मी कधीच माझा जो मोबाईल आहे मी ॲज अ दुसऱ्याच्या डेटा मी कधीच कन्झ्युम करत नाही. मी स्वतः मी आतापर्यंत 3,000 व्हिडिओ बनवले युट्यूबवर, 3,000 व्हिडिओज. आणि त्याच्यामधून
मिनिमम तुम्ही 50 लाख वर्षाला कमवू शकता. म्हणजे जस्ट मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्याकडे जर काही स्किल असेल, कोणताही स्किल आहे, तुम्हाला योगा शिकवत असेल तुम्ही योगा शिकवा, तुम्हाला कुकिंग करायचं असेल तुम्ही कुकिंग करा, कुणाला ब्लॉगिंग करायचं असेल, फिरायची आवड असेल तर तुम्ही फिरू शकता. त्याच्यामुळे करिअरमध्ये IAS आहे, डेफिनेटली IAS सगळ्यात पॉवरफुल सिस्टीम आहे भारतामधली, त्यांच्याकडे खूप पॉवर आहे. पण ते एक वन ऑफ दी वे आहे टू चेंज द सोसायटी. करेक्ट. तुम्ही बिझनेसमॅन बनून सुद्धा सोसायटीला चेंज करू शकता. तुमचा चांगला बिझनेस आहे, तुम्ही लोकांना चांगलं, फॉर एक्झाम्पल एकाची डेअरी आहे, बऱ्याच वेळेस तुम्ही इंटरव्ह्यू घेतो तर लोक काय म्हणतात, आय वॉन्ट टू सर्व द नेशन. तर मी त्याला म्हणतो, टेल मी वन जॉब वेअर यू आर नॉट सर्विंग द नेशन. Suppose I am running a dairy and suppose I am giving a good milk to my citizens, then I am also serving the nation. Correct? त्याच्यामुळे असं नाही की फक्त बाबा मला IAS वाहूनच सर्व्हिस करायचं. बरेच लोक असे उत्तर देतात, आय वॉन्ट टू सर्व द नेशन, मला देशासाठी खूप काय करायचं आहे. तर आपण जर प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर इतके सगळे प्रोफेशन्स आहेत, स्टॅटिस्टिक्स आहे, सायकोलॉजी आहे. आणि तुम्हाला जर कोणाला सायकोलॉजीमध्ये जर आवड असेल तर पुढच्या काळामध्ये सायकोलॉजीमध्ये खूप जास्त करिअर होणार आहे. कारण की आज जे लोक आहेत सगळ्या लेवलला डिस्टर्ब आहेत. आज मी काउन्सिलिंग करतो, म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की मी मॅरेज काउन्सिलिंग सुद्धा करेन. मॅरेज काउन्सिलिंग सुद्धा करतो कारण की लोकांच्या लाईफमध्ये मॅरेज लेवलला प्रॉब्लेम्स आहेत. करेक्ट. लोकांचे जॉब लेवलला प्रॉब्लेम आहेत, इंटरपर्सनल प्रॉब्लेम आहे. तुम्ही मला इथे सांगा, जेवढे सासू सुनाचं पटत नाही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, मुलाचं आईचं पटत नाही त्यांचं आहे, नवरा बायको, इतके प्रॉब्लेम झालेत. आणि सगळे जण त्या सोशल मीडियामध्ये याच्यासाठी जाऊन असतात की तेवढ्या वेळासाठी त्याला नाव सुद्धा व्हर्च्युअल मीडिया आहे. कारण की तेवढ्या वेळासाठी मी माझं जे रिअल लाईफ आहे ते सोडून मी एका व्हर्च्युअल लाईफ मध्ये स्वतःला गुंतवून घेतो. आणि जसं लोक ड्रिंक करतात, कारण की ड्रिंक केल्यानंतर हे जग विसरून जातात, तेच टाईपचे ऍडिक्शन आणि तेच टाईपचे स्टिम्युलस आपल्या ब्रेनला मिळतात ज्यास आपण सोशल मीडियामध्ये जातो. तुम्हाला जर तुमचं ऍडिक्शन बघायचं असेल सोशल मीडियाचं, तुम्ही 24 तास त्याच्यापासून लांब राहून बघा, 2-3 तासांचं तुम्हाला कसं तरी घेऊ लागेल. करेक्ट. असे भरपूर लोक माझ्याकडे येतात की बाबा सर हे आहे ते आहे, आणि ही माझी पॅशन असल्यामुळे मी आता म्हणजे जॉब सोडून हे फुल टाइम करतो. तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमच्याकडून पैसे घेणार नाही, पण एक राईट डायरेक्शन मिळणं गरजेचं आहे. आणि मला आठवतं 2016 मध्ये एक IAS अधिकारी, तुम्ही नाव सांगा, मी त्यांचं माझ्याकडे आले होते की सर मला जॉब सोडायचा आहे. म्हणलं काय म्हणे, एका पॉलिटिशियनने मला प्रायव्हेट मध्ये शिकली. म्हणलं यार हे तर होणारच आहे, तसं तुम्हाला सांगितलं इमोशनल. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला सोडायचं ना तुम्ही सोडू शकता, मी तुम्हाला जॉब देतो, तुमची जेवढी सॅलरी आहे तेवढी मी तुम्हाला जॉब देईन, 2 वर्षासाठी कमिट करतो. मग त्यांना म्हटलं तुम्ही 1 वर्ष अजून जॉबमध्ये राहा, 1 वर्ष. कारण काय असतं, आपण इम्पल्सिव्ह डिसिजन घेतो. इम्पल्सिव्ह म्हणजे काय, काहीतरी बोलले मला, माझ्या डोक्यात राग गेला, सोडून देणार. 1 वर्ष तुम्ही कंट्रोल करा, तात्पुरती साईड पोस्टिंग घ्या कुठेतरी, जिथे तुम्हाला कोणी पॉलिटिशियनची इंटरॅक्ट फेस करावं लागणार नाही. आणि मग 1 वर्षानंतर सुद्धा तुमचा जो मनात विचार जो आहे सोडायचा, तो जर राहिला तर तुम्ही करा. फक्त 1 वर्षानंतर त्यांना साईड पोस्टिंग राहिली आणि त्यांनी कंटिन्यू केलं. असे लाईफमध्ये बरेच अनुभव येतात. कोणी IPS आहे, कोणी IAS आहे. जसं तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स सांगितलं, महाराष्ट्रामध्ये तर माझे जे काही मित्र IAS IPS आहेत ते म्हणतात महाराष्ट्रात इतकं अवघड आहे काम करणं. राष्ट्रवादीच्या 2 पार्ट्या, शिवसेनेच्या 2 पार्ट्या, काँग्रेस, BJP, सगळे लोक येऊन डोक्यात असतात. तर करायचं काय, किती अवघड आहे मला सांगा. औरंगाबादमध्ये जो पॉलिटिशियन आहे खूप अवघड आहे औरंगाबादमध्ये काम करणं. जे श्रीकांत सर मित्र आहेत माझे, इतके अवघड आहे, इतके पॉलिटिशियन आपल्याला वाटतं फक्त त्यांची पॉवर दिसते, पण त्यांच्या मागचं जे किती काम आहे त्यांना. 24 आवरचा जॉब असतो. तुम्हाला वाटेल की मस्त दुपारी झोप काढू, तसं नाही. IAS अधिकारी, IPS अधिकारी 24 आवर्स जॉब आहे त्यांचा. त्याच्यामुळे जाण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. करिअरमध्ये स्वतःला काय आवडतं ते, नाही तर अदरवाईज लोक जातात आणि या मोठ्या लेवलला गेल्यानंतर काय होतं की सोडायची पण खूप म्हणजे रिस्क वाटते. कारण की एवढा आपण मेहनत टाकलेली असते त्याच्यामध्ये, एवढी मेहनत टाकलेली असते, तर मग आम्ही सोडून करायचं काय. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर कुणाला जर माझ्याशी भेटून करिअर काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला खरं सेटआउट करावं लागेल, कारण की आम्ही एवढं सगळं बोललो, तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं आणि मला इथं सरांनी बोलायची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद. रगडे सरांनी कॅल्क्युलेशन सांगितलं की मी 25,000 रुपये काउन्सिलिंगचे घेतो. विचार करा, वाक्य थोडं सिरियस घ्या की साधारणतः 20 ते 25 मिनिट सर बोलतात आणि आपण इथे 200 ते 300 लोक. विचार करा, ॲट ए टाइम
25 मिनिटं भागिले म्हणजे 25,000 भागिले 25 मिनिटं आणि गुणिले आपण विचार करायचं कॅल्क्युलेशन असतं. प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन असतं. त्यांनी ते सहज ओघाओघात जरी बोललं असलं तरी त्या पाठीमागचा जो मायथॉलॉजी आहे, कॅल्क्युलेशन आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहे. यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे सर. सरांनी अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांना सांगितलं त्या संदर्भामध्ये कोटेशन मी टाकेल. नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चढ़ती है, नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चढ़ती है दीवारों पर चढ़ती है, 100 बार फिसलती है चढ़कर गिरना गिरकर चढ़ती है. नन्ही चिट्ठी जब दाना लेकर दीवारों पर चढ़ती है 100 बार फिसलती है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना. कोशिश उसकी बेकार नहीं जाती, कोशिश उसकी बेकार नहीं जाती, कोशिश करने वाले की हार नहीं होती. आपण सर्व विद्यार्थ्यांनी कोशिश तर करून बघा. त्यांना मी विनंती करतो. यानंतर डॉक्टर अरविंद गायकवाड सरांचा परिचय करण्यासाठी मी आमचे समाज भूषण सर्वांना जय भीम. तर आता माझ्याकडे डॉक्टर अरविंद गायकवाड सरांचा परिचय देण्यासाठी मला इथे बोलवलेला आहे. तर सरांचा मी परिचय करून देतो. डॉक्टर अरविंद चंद्रभागाबाई विठ्ठलराव गायकवाड MBBS झालेले सर, त्यानंतर MD, PhD, MA आणि हे करून देखील त्यांनी MA पाणी केलेलं आहे. परत LLB वकिली ते पण त्यांनी LLB केलेले आहेत. आणि आज जे महाराष्ट्र शासनाचं कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सर ते काम करत आहेत. आणि आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून जन औषध वैद्यकशास्त्र विभाग मध्ये ते काम करत आहेत. आणि सरांनी जे आजपर्यंत प्रशासकीय संघटनात्मक शैक्षणिक पदे या सरांनी भूषवलेली आहेत. 2012 पासून औरंगाबाद येथील शासकीय कॅन्सर रुग्णालयाचे प्रशासन सांभाळणारे विशेष कार्याधिकारी म्हणून सर आहेत. समुदाय वैद्यकशास्त्रात PG मार्गदर्शक आणि DM प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजीसाठी मार्गदर्शक आहेत. राज्यासाठी NPCDCS आता NCD या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने नोडल अधिकारी म्हणून सरांची निवड केलेली आहे. 2007 ते 2010 पर्यंत रुरल हेल्थ ट्रेनिंग सेंटर पैठण येथे लीडर व प्रमुख म्हणून कार्य केलेले आहे सरांनी. आणि या राज्य कर्करोग टास्क फोर्सचे सर सदस्य आहेत. आणि राज्य स्तर कर्करोग जागरूकता मोहिमेचे पण सदस्य आहेत सर. आणि काही महत्वाचं सरांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. 30 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित सरांचे झालेले आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये व्याख्याने व कॅन्सर जनजागृती सरांनी केलेली आहे. यासाठी वर्किंग डे असून सुद्धा म्हणजे साताऱ्याहून दाम्पत्य इथे आलेलं आहे. मी अत्यंत विनम्रपणे सर्वप्रथम नरेंद्र सोनवणे साहेब आमचे मित्र आहेत आणि आमचा अधिकार आहे त्यांच्यावर. मी त्यांना फोन केला सरांना की सर असा असा आम्ही एक कार्यक्रम करतोय तर मानसीताई आम्हाला उपलब्ध होतील का. तर त्यांनी हो निश्चित, म्हणजे मी संपवण्याच्या आधीच वाटते त्यांनी होकार कळवला. आणि त्यांनी हे सांगितलं सर याच्यात मी बोली भाषेत सांगतो एकावर एक फ्री सुद्धा आम्ही देते म्हणजे सरांना पण मी तुम्हाला कार्यक्रमासाठी आग्रह करेल. तर त्याबद्दल मी आयुष्यमान ओंकार शिंदे साहेब यांचंही मनोपूर्वक मानसिक आहे तुमचंही मी आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही एक बहुमूल्य वेळ इथे आमच्यासाठी दिला. त्यानंतर
सुशील बर्गे सर, मॉनिटरी बेनिफिट किती आहे काय आहे दॅट इज अ डिफरंट स्टोरी, परंतु त्यांनी हा जो वसा घेतलेला आहे विद्यार्थी IAS IPS किंवा जीवन संकल्पित करून त्यांचं एक व्यवस्थित असं चांगल्या यशस्वी आयुष्यामध्ये रूपांतर करण्याचा आणि इथे येऊन त्यांनी आमचा हा जो विनंतीपूर्वक सन्मान स्वीकारला त्यांचे मी मनपूर्वक येथे आभार व्यक्त करतो. आमचे दुसरे मित्र IAS झालेले आहेत आणि ते या छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र आहेत. आयुष्यमान शुभम साठे सर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित झाले आणि त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर आपलंही खूप खूप आभार व्यक्त करतो. 2 गोष्टी अगदी सुरुवातीला सांगतो. मी का बोलतो, अध्यक्ष खरं तर शेवटी बोलतो. आमच्या मित्रांचा आग्रह होतो की सर मुलांना पारितोषिक दिलं ते सगळेच निघून जातील, त्यांचा सत्कार केल्यावर तुमचं भाषण ऐकायला कोणीच थांबणार नाही, असा त्यांचा आग्रह होता. पण मला असं वाटतं की असं होणार नाही कदाचित, मला बोलू द्या. पण माझ्यापेक्षा जास्त अनुभवी माझे मित्र आहेत, ऑर्गनायझर्स आहेत, म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन मी अध्यक्ष समारोह म्हणजे तुम्ही जे वाट पाहतात ह्या तुमच्या सत्काराची त्याच्या आधी अगदी 2-3 मिनिटांमध्येच मी माझं मनोगत येथे व्यक्त करतो आणि नंतर आपण प्रत्यक्ष तुमच्या स्वागताला सुरुवात करणार आहोत. माझे सम्यकचे सर्व सहकारी म्हणतात की इफ यू वॉन्ट टू मेजर द प्रोग्रेस ऑफ एनी नेशन यू हॅव टू मेजर द प्रोग्रेस ऑफ स्टेटस ऑफ द वुमन इन दॅट नेशन. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या माता भगिनी यांचं शिक्षण सुद्धा त्यांना मिळणाऱ्या संधी सुद्धा त्या तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आहेत आणि त्या आपण केलं पाहिजे. मी एक काय फरक पडतो, एक मोठे नेते असं त्यांच्या भाषणामध्ये असं नेहमी म्हणतात की आपण जिथे जेवायला जातो जो होस्ट असतो तो आपल्या ओळखीचा असो की नसो, परंतु वाढप्या जर आपल्या ओळखीचा असेल तर निश्चित आपलं पोट व्यवस्थित भरतं. आणि एक रफिकांचा व्हिडिओ आहे, तुम्ही जर युट्यूबवर पाहिलं तर त्याच्यामध्ये मिरॅकल्स डू हॅपन असे व्हिडिओ आहेत. त्याच्या आयुष्यात मिरॅकल्स कसे घडले असं सांगून गेले. तेव्हा की माझ्यासारखा एक सामान्य माणूस कंडक्टर झाला आणि राष्ट्रपती भवनामध्ये त्यांचा सत्कार झाला. इट इज नॉट लेस दॅन मिरॅकल असं म्हणतात. माझ्या आयुष्यातले छोटे 2 मिरॅकल सांगतो. मी समाज कल्याण ऑफिसमध्ये माझ्या मुलाचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणायला अर्ज केला. तिथे एक ऑफिसर होते जे या विचारानं म्हणजे भारावलेले होते. चहा पिला नाही, चहा संपेपर्यंत माझ्या हातात व्हॅलिडिटी सर्टिफिकेट भेटलं. हा वाढपी ओळखीचा निघाला. दुसरं माझं काम ट्रेझरी ऑफिसमध्ये होतं. माझ्या त्या सर्व्हिस बुकचं तपासणी करण्याचं मी माझ्या शिपायाला पाठवलं सोनवणे साहेबांकडे. सोनवणे साहेबांना मी फोन केला, सर तो शिपाई आला का माझा माणूस? ते म्हणे सर तुमचं ते जे सर्व्हिस बुक आहे ना ते तपासणी सुद्धा झालेलं आहे, घेऊन जा. म्हणजे काय चमत्कार होऊ शकतो जर आपलं एकंदरीत आचरण आणि आपली जर ही सिस्टीम एक चांगल्या हेल्दी वातावरणामध्ये जर तयार होत असतील तर आपण न्याय देऊ शकतो आणि तोही तात्काळ देऊ शकतो. मला असं वाटतं की ह्या सगळ्या उदाहरणामधून आपण एक गोष्ट घेतली पाहिजे. सर्वांनी जे सांगितलं याच्या मागे एक गोष्ट आहे, तुम्ही कोणत्याही पदावर कोणतेही मोठे व्यक्ती व्हावे तर त्याच्यावर गर्भश्रीमंत कोणीच नाही असं माझं मत. आणि हे विचार माणसाला जोडणारे, समाजाला जोडणारे आहेत. हे एकमेकाच्या सुखदुःखाचा विचार करणारे आहेत. हे एकमेकाला हातात हात घालून पुढे नेणारे विचार आहेत. म्हणून मला म्हणजे आय फील सो ऑनर्ड अँड प्राऊड टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ समवे. तर आम्ही वेगवेगळ्या सगळ्या डिपार्टमेंटची लोक आहोत. मागच्या 15-20 वर्षापासून काम करतोय. मी विद्यार्थी दशेपासूनच काम करतोय. म्हणजे माझे सिनियर्स आहेत, म्हणजे सगळेच आहेत. या सगळ्यांच्या मध्ये फक्त एकच गोष्ट आहे जी आम्हाला जिवंत ठेवते
जी आम्हाला माणूस पण देते, जी आम्हाला जगण्याची उर्मी देते, ती म्हणजे मी तर इथं आलेलोच आहे. माझा भाऊ, माझा काका, माझी बहीण, माझा पाड्यात राहणारा, तांड्यात राहणारा, दुर्गम भागात राहणारा, त्याच्यापेक्षा अति दुर्गम भागात, ज्याला स्वातंत्र्य काय हे आणखी माहित नाही, त्याच्या अंधाऱ्या झोपडीमध्ये जर आपण काही प्रकाश पेटवू शकलो तर मला असं वाटतं की माणूस म्हणून जगण्याचा आणि बाबासाहेबांचं नाव घेण्याचा जो नैतिक अधिकार आहे तो घेण्याचा अधिकार मला असं वाटतं की तो आहे. हीच मूल्य आपल्याला पुढे न्यायची आहे आणि हे पुढे नेण्यासाठी आपण खूप चांगलं काम आणि चांगलं आचरण करणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. मित्र, वेळ भरपूर झालेला आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये आपण असेच चांगले चांगले कार्यक्रम घ्यावे, सोबत यावं आणि एक चांगला मला असं वाटतं की निरोगी समाज घडवावा असं मला फार वाटतं. दोनच गोष्टी सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो की कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करत असताना बरेचसे हायली एज्युकेटेड इलाइट असे तरुणी आमच्याकडे येतात आणि अभ्यासाचं टेन्शन असेल किंवा पेअर प्रेशर असेल मित्रांचं किंवा आणखी काही जे काही त्यांची कंपनी आहे यांच्या माध्यमातून ते खूप ॲडिक्टेड झालेले असतात. टोबॅको आहे, बिडी आहे, सिगारेट आहे, तंबाखू आहे किंवा दारू आहे, अशा व्यसनांच्या अधीन झालेल्या आहेत. म्हणजे एकीकडे MPSCची ऑर्डर्स आहेत, एकीकडे क्लास 1ची आधी ऑर्डर आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बायोप्सीचा रिपोर्ट आहे पॉझिटिव्ह. असे बरेच लोक आमच्याकडे येतात आणि यामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की ही जी जनता, या जनतेमध्येच आपलेच कुठेतरी जवळचेच मित्र नातेवाईक आहेत. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, माझं पोरग काय करतं, माझी मुलगी काय करते, माझा भाऊ कोणत्या मित्रासोबत जातो, माझ्या घरची वातावरण काय आहे, मी स्वतःच डिजिटलवर आहे की नाही, मी निर्व्यसनी आहे की नाही, हे बघणं फार महत्वाचं आहे. कारण आपलं जे आयुष्य मिळालं इतक्या मुश्किलीनं ते जर अशा पद्धतीने जर ते नष्ट होत असेल आणि माझ्यानंतर कुटुंबाची सतत व्यवहार होत असेल तर मला असं वाटतं की या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे आणि आपण चांगल्या जे काही हेल्दी लाईफस्टाईल्स आहेत याकडे पाहणं आणि या आत्मसात करणं आणि अंगीकारणं या दृष्टीनं आपण असा विचार करावा आणि पुढे जावं. पुन्हा एकदा जे काही गुणवंत इथे आलेले आहेत त्या सर्व गुणवंताचं, त्यांच्या पालकांचं ज्या मेहनतीनं कष्टानं तुम्ही त्यांना शिकवलं, त्यांच्या मागे उभे आहात आणि मी तुम्हाला हेही विनम्रपणे सांगतो की या सगळ्या त्यांच्या उत्कर्षामध्ये जर खरंच कोणती अडचण असेल आणि त्यांना काही मदतीची गरज असेल, मग ती आर्थिक असेल, ती आणखी कोणत्या पद्धतीची असेल, तर निश्चितपणे तुम्ही आमच्यासोबत इंटरॅक्ट व्हा. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही योग्य ती मदत वेगळ्या माध्यमातून करून तुमच्या संपूर्ण आयुष्याला पुनश्च एकदा मी सुयश चिंतितो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण सर्व अतिथी इथे इतक्या वेळेपासून इथे उपस्थित आहात त्याबद्दल खूप खूप मी आपलं पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो आणि आता मुख्य कार्यक्रम माझ्या अध्यक्ष समारोपानंतर होईल, आपण त्यासाठी थांबावं. आपल्या सर्वांचं गुणवंताचा सत्कार झाल्यानंतर आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत, गुणवंत आणि आपले सगळे VIP जे आहेत, जेणेकरून आपण प्रेसला आणि मीडियाला सुद्धा ते देणार आहोत एवढीच विनंती करतो आणि माझा अध्यक्ष समारोप संपवतो. धन्यवाद. कुटुंबासाठी आपण सर्वांनी यानंतर आपण मौलाना अबुल कलाम आझाद छत्रपती संभाजीनगर येथे सम्यकच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
हा समारंभ जो आहे तो गेल्या आम्ही 13 वर्षापासून आम्ही हा दरवर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त करत असतो। यामध्ये आम्ही सर्व समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत, मग ते क्रीडा क्षेत्रातील असो, UPSC मधले विद्यार्थी असो, MPSC मधले असो, तर अशा सर्व जणांना आम्ही इथे मार्गदर्शन करत असतो। तर या मार्गदर्शनासाठी आज जे आहे तर आपल्यामध्ये माननीय ओंकार शिंदे साहेब हे IAS अधिकारी हे इथं आले होते। त्यानंतर माननीय मानसी सोनवणे ज्या IDS आहेत म्हणजे होम डिपार्टमेंटमध्ये, आणि त्याच सोबत आता जे सुशील रगडे साहेब म्हणून आहेत की जे ज्यांचं मोठे क्लासेस आहे UPSC MPSC असे मार्गदर्शन करणाऱ्याला, त्यांनी आज इथे जवळपास 4-5 तासापासून ते इथं आलेत आणि आज आम्ही मोफत सेमिनार इथं आयोजित केला होता। त्याच्यामध्ये मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये करिअर घडवताना कसं मार्गदर्शन करता येईल त्या पद्धतीने मोठा कार्यक्रम घेण्यात आला। त्यासोबत त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरविंद गायकवाड साहेब होते, त्यांच्या अध्यक्षतेने हा कार्यक्रम झाला आणि सम्यकचे मान्य डॉक्टर भारत सोनवणे साहेब असतील, भारत शिंदे असतील, डोंगरे असतील, लोकमतचे संपादक शांतीलालजी गायकवाड साहेब असतील, एअरपोर्टचे जुमडे साहेब असतील, असे फुलचंद गायकवाड असतील, असे आम्ही जवळपास गेल्या 13 वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर्स, इंजिनियर्स, IAS अधिकारी सर्वजण मिळून आम्ही इथे नीतिवान समाज घडवण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम घेत असतो। त्याचाच भाग म्हणून आज आम्ही हा इथे प्रोग्राम आयोजित केला होता। आज जवळपास आम्ही 120 मुलांना आम्ही पुरस्कार वाटप केले आणि त्यासोबतच या मुलांना जर त्यांचं करिअर घडवत असताना काही जर मार्गदर्शनाची गरज पडली तर आम्ही त्यांना यापुढे जाऊन आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। याच्यामध्ये 10वीचे मुलं होते, 12वीचे मुलं होते, UPSC मध्ये आपले साठे म्हणून आपले माळेवाड्याचे जे होते तर ते UPSC त्यांनी आता काय क्रॅक केला, IPS झाले। त्याच्यानंतर आमचे सदावर्ते साहेब, राजेश सदावर्ते साहेब म्हणून आहे, त्यांचा मुलगा आनंद म्हणून आहे, तो पण यावेळेस UPSC मध्ये पास झाला, IAS झाला। तर असे त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातले पण बरेच मुलं होते, म्हणजे अशा वेगवेगळ्या क्षेत्रात इंजिनिअरिंगचे पण मुलं होते, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। तर आज हा आम्ही 13 वर्षापासून प्रोग्राम घेतो सर, आणि 13 वर्षापासून हाच नाही तर प्रत्येक महामानवाच्या दिवशी जसं 14 एप्रिलला असेल तर आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स वगैरे आयोजित करतो। छत्रपती शाहू महाराजचा असेल तर आम्ही गुणवंताचा सत्कार करतो, याच्यामध्ये मोफत वही पुस्तक तो सुद्धा वाटप प्रोग्राम करतो, किंवा गरजवंत ज्या गरजवंताला जी मदत करता येईल, फुलाची पाकळी, त्या पद्धतीने आम्ही हा प्रोग्राम आयोजित करत असतो। आणि जो बाबासाहेबांनी म्हणजे आग्र्याच्या सभेमध्ये जे ॲलिगेशन्स केलं होतं की मुझे पुढे लोकांनी धोका दिया, आणि ती कुठेतरी खंत मनात ठेवून आम्ही सर्व लोक उद्योग क्षेत्रातले असतील, नोकरी क्षेत्रातले असतील, सर्व लोक आम्ही एकत्र येऊन गेल्या 13 वर्षापासून आम्ही इथे समाजाची नीतिमान समाज घडवण्यासाठी काय काय करता येईल त्या सर्व प्रकारचे आम्ही करत असतो। यासोबतच आम्ही दर रविवारी विहारात जाऊन जवळपास 160 बौद्ध विहार आहेत, त्या बौद्ध विहारातून आम्ही मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित वगैरे करत असतो। त्यासाठी सर करिअर मार्गदर्शनासाठी आता जसं सांगितलं सुशील रगडे सर होते, त्यामुळे आज उद्योजक जर असेल तर तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता। उद्योग क्षेत्रामध्ये काही अडचणी असेल, प्रोजेक्ट बनवणे असतील, प्रोजेक्ट बँकेला पाठवणे असेल, त्यांची पूर्ण मेंटरशिप, तो स्टँड होत नाही तोपर्यंत आम्ही मदत करतो आणि तो मुलगा स्टँड करण्यासाठी प्रयत्न करतो। माझं नाव सर कृष्णा विठ्ठल भंडारे आणि मी सम्यकचा एक समन्वयक आहे। असे आम्ही भीमराव मुगदल साहेब हे सुद्धा विहार सगळं नेटवर्क पाहतात, आमचे पाटील सर आहेत, म्हणजे असे आम्ही सर्व ग्रुप आहे। त्याच्यानंतर जसं साधनाताई गायकवाड आहेत, माझी मिस आम्रपाली भंडारे आहे, त्याच्यानंतर आमच्या सोनवणे मॅडम आहे, डॉक्टर्स, असे सर्व क्षेत्रातले। त्याच्यानंतर दुसरे डॉक्टर्स आहे, आमचे मुलगी शांतीलाल गायकवाडची मुलगी समीक्षा गायकवाड आहे, असे सर्वजण म्हणजे उद्योग असेल, डॉक्टर असेल, सर्व क्षेत्रातले जण म्हणून आम्ही हा कार्यक्रम करत असतो।